विभाग म्हणून ज्या वेळेला आम्ही एक निर्णय घेतला, आईचं नाव मुलाच्या नावासोबत लावायचा, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो निर्णय झाला. पहिली पाटी दादांच्या कार्यालयाची बदलली. मी अजित, आशाताई, अनंतराव पवार अशी पाटी तिथं लागली. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी शपथ घेतली त्याच्यामध्ये अजित, आशाताई, अनंतराव पवार म्हणून मी गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो. ही शपथ आम्हाला परत कधी ऐकायला मिळणार नाही. शेवटची सलामी ज्या वेळेला दिली जात होती, ती सलामी ते मुख्यमंत्री झाल्यावर आम्हाला पाहायला मिळावी अशी एक कार्यकर्ता म्हणून एक दांडगी इच्छा आणि स्वप्न आमच्या सगळ्यांचं होतं. ते अपूर्ण राहिलं याची वेदना ही नेहमीच मनामध्ये राहील. पण त्यांनी जे महाराष्ट्रासाठी केलं ते प्रेम महाराष्ट्राकडून कदाचित त्यांना ते असताना अनुभवायला मिळालं नसेल. पण मी माझ्या भगवंताचरणी, श्रीकृष्णाचरणी प्रार्थना करीन, ते जिथं कुठं असतील तुझ्यापाशी तिथलं उजवं स्थान तू त्यांना दे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.